वर्धापन दिनापर्यंतचा प्रवास भूतकाळ आम्ही तुम्हा सर्वांसमोर इकडे मांडू इच्छितो. तर आपण शब्दांमधून तर ऐकलंच आहे. इथे थोड्याच वेळात प्रस्तुत होतोय एक एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांना दिसेल, ज्यामध्ये सुंदर सुंदर सुरुवातीपासूनचे फोटोज आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. त्याकरता मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजच्या समोर आपले आसन ग्रहण करावे. धन्यवाद. संस्थान और स्कूल ने 25 सफल वर्ष पूरे कर लिए हैं और यहाँ आप सभी के साथ अपनी गौरवशाली कहानी की कुछ खूबसूरत तस्वीरें और क्षण साझा करते हुए हमें खुशी हो रही है. आज आपके सामने उपस्थित होना और हमारे प्रिय विद्यालय की विनम्र शुरुआत पर विचार करना हमारा सौभाग्य है. जब हम पीछे मुड़कर देखते हैं तो यह सोचना आश्चर्यजनक है कि हम कितनी दूर आ गए हैं. दूरदर्शी लोगों के एक छोटे समूह से लेकर आज हम जिस संपन्न शैक्षणिक समुदाय में हैं. हमारी कहानी 25 साल पहले शुरू होती है, जब कुछ भावुक व्यक्ति जो बदलाव लाने के लिए प्रतिबद्ध थे, जैसे कि हमारे प्रदीप सुतोने सर और श्यामला सुतोने मैम ने मिलकर एक साझा सपने के साथ एक साथ आए. सीखने का एक ऐसा स्थान बनाना जो न केवल अपने छात्रों के दिमाग बल्कि उनके दिलों का भी पोषण करे. शुरुआती दिन आसान नहीं थे, संसाधन सीमित थे, परिसर छोटा था और चुनौतियां बहुत थी. फिर भी यह ठीक यही विनम्रता थी जिसने हमारी यात्रा को आगे बढ़ाया. उन शुरुआती वर्षों में कक्षाएं साधारण थी, शिक्षक कम थे और सुविधाएं बुनियादी थी, लेकिन हमारे पास जो प्रचुर मात्रा में था वह था दिल. संस्थापकों और शिक्षकों की पहली पीढ़ी ने इस स्कूल की नींव में अपना जुनून, अपनी लगन और हर छात्र की क्षमता में अपने विश्वास को डाला. वे समझते थे कि शिक्षा केवल पाठ्य पुस्तकों के बारे में नहीं है, बल्कि एक ऐसा माहौल बनाने के बारे में है जहां छात्र बढ़ सके, खोज कर सके और अपने सपनों को साकार कर सके. जैसे जैसे साल बीतते गए, स्कूल का विस्तार होने लगा. सीखने के लिए उत्सुक और अधिक छात्र आने लगे. छोटी कक्षाओं की जगह बड़ी कक्षाओं ने ले ली और जल्द ही हमारा समुदाय हमारी कल्पना से कहीं ज्यादा बड़ा हो गया. हमें रास्ते में बाधाओं का सामना करना पड़ा, वित्तीय कठिनाइयां, बढ़ती पीड़ाएं और संदेह के क्षण. लेकिन प्रत्येक चुनौती मजबूत होने, खुद को आगे बढ़ाने और शिक्षा के प्रति अपनी प्रतिबद्धता की पुष्टि करने का अवसर बन गई. आज हम उस मुकाम पर खड़े हैं जिसकी उन शुरुआती दिनों में कल्पना भी नहीं की जा सकती थी. हमारे पास आधुनिक सुविधाएं, शिक्षकों की एक समर्पित टीम और ऐसे छात्र हैं जो न केवल शिक्षा में बल्कि कला, खेल और सामुदायिक सेवा में भी उत्कृष्ट हैं. लेकिन जब हम अपनी उपलब्धियों का जश्न मनाते हैं तो हम कभी नहीं भूलते कि हमने कहां से शुरुआत की थी. हमारे स्कूल के शुरुआती वर्षों को परिभाषित करने वाले मूल्य, कड़ी मेहनत, दृढ़ता और प्रत्येक व्यक्ति के लिए गहरा सम्मान हर दिन हमारा मार्गदर्शन करते रहते हैं. हमारी यात्रा हमें याद दिलाती है कि सफलता इस बात से परिभाषित नहीं होती है कि हम कहां से शुरुआत करते हैं, बल्कि इस बात से परिभाषित होती है कि हम कैसे विनम्र शुरुआत से आगे बढ़ते हैं. हम अपनी प्रगति के लिए हर शिक्षक, हर छात्र, हर माता पिता और हर समुदाय के सदस्य के आभारी हैं जिन्होंने शिक्षा की शक्ति में विश्वास किया है. हमारा स्कूल दृढ़ता से मानता है कि शैक्षणिक उत्कृष्टता छात्र के विकास का केवल एक पहलू है. सच्ची शिक्षा समग्र होती है जिसमें बौद्धिक, शारीरिक, भावनात्मक और सामाजिक विकास शामिल होता है. इसीलिए हमने अपने व्यक्तित्व के हर पहलू को पोषित करने के लिए डिजाइन किए गए छात्र विकास कार्यक्रमों की एक विस्तृत श्रृंखला को अपनाया है. स्किल डेवलपमेंट वर्कशॉप्स, स्पोर्ट्स और फिजिकल फिटनेस प्रोग्राम, कल्चरल प्रेजेंटेशन, टीम डेवलपमेंट एंड लीडरशिप डेवलपमेंट वर्कशॉप्स, कम्युनिटी एंगेजमेंट एंड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम्स जैसे कि अनाथालय, वृद्धाश्रम और विशेष बच्चों के स्कूल का दौरा,
जिसके माध्यम से छात्र हमारे समाज के अन्य महत्वपूर्ण पहलुओं और उनके प्रति हमारी जिम्मेदारी को समझ सके। हमारे सभी छात्रों ने कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम जैसी विभिन्न को करिकुलर एक्टिविटीज में भाग लिया, जिससे बच्चों को अन्य संस्कृतियों, परंपराओं और भाषाओं के बारे में जानने में मदद करने और सभी अन्य राज्यों और संस्कृतियों के प्रति आपसी समझ और सम्मान को बढ़ावा देने के लिए डिजाइन किया गया था। स्पीकिंग कॉम्पिटिशन्स जैसे कि एलोक्यूशन, ग्रुप डिस्कशन, जस्ट ए मिनट टॉक, टर्न कोड डिबेट और एक्सटेम्पोर कॉम्पिटिशन्स बच्चों को क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन जैसे कौशल विकसित करने में मदद करती हैं। वे प्रतिभागियों को किसी विषय को अधिक गहराई से समझने और जानकारी को लंबे समय तक बनाए रखने में भी मदद करती हैं। इस वर्ष विभिन्न रचनात्मक को करिकुलर कॉम्पिटिशन्स आयोजित की गई, जैसे कि बेस्ट आउट ऑफ वेस्ट प्रोडक्ट मेकिंग, कोलाज मेकिंग, साइंस क्विज बाउल, रचनात्मक ड्राइंग प्रतियोगिता, DIY मिनी साइंस प्रोजेक्ट मेकिंग। ABC कॉन्वेंट के छात्रों ने स्कूल संसद जैसी अंतर विद्यालय प्रतियोगिताओं में भी भाग लिया, जहां छात्र नीतियों और विधेयकों का प्रस्ताव उसी तरह रखते हैं जैसे वे सरकार की लोकसभा में प्रस्तुत किए जाते हैं, जिससे उन्हें साक्षरता में सुधार और व्यावहारिक सरकारी कार्य प्रक्रियाओं को समझने में मदद मिलती है। ABC कॉन्वेंट ने छात्रों के लिए अलग-अलग इंडस्ट्री विजिट्स को हमेशा ही महत्व दिया है। छात्रों के इंडस्ट्री विजिट्स का उद्देश्य क्लासरूम लर्निंग और रियल लाइफ प्रैक्टिकल एक्सपीरियंस के गैप को कम करना है। इंडस्ट्री विजिट्स छात्रों को कक्षा में सीखी गई थियोरेटिकल नॉलेज को वास्तविक दुनिया के एप्लीकेशंस को देखने का अवसर प्रदान करते हैं। 5वीं से 7वीं कक्षा के छात्रों ने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन इसरो के सेंट्रल रिमोट सेंसिंग सेंटर नागपुर का दौरा किया, जहां छात्रों को अंतरिक्ष अन्वेषण के क्षेत्र में उपयोग की जा रही सभी उन्नत तकनीकों के बारे में बहुमूल्य जानकारी मिली। छात्रों को इसरो भ्रमण से वास्तव में बहुत अच्छी जानकारी मिली। हमारे एक सेट टू 4 स्टैंडर्ड के स्टूडेंट्स ने पार्ले-जी फैक्ट्री का दौरा किया। पार्ले-जी फैक्ट्री का दौरा करने से भारत के सबसे प्रिय ब्रांडों में से एक के अंदरूनी कामकाज को समझने का एक शानदार अवसर मिला। साथ ही फूड प्रोडक्शन, डिस्ट्रीब्यूशन, मार्केटिंग और बिजनेस मैनेजमेंट की दुनिया में अंतर्दृष्टि भी मिली। छात्रों ने इस दौरे का भरपूर आनंद लिया। हमारे 8 to 10 स्टैंडर्ड के स्टूडेंट्स ने दिनशो की आइसक्रीम और नमकीन फैक्ट्री का दौरा किया, जहां छात्रों को उद्योग के विभिन्न विभागों जैसे कि रॉ मटेरियल, परचेज, प्रोसेसिंग, टेस्ट, पैकेजिंग, लेबलिंग, वेयरहाउसिंग, ट्रांसपोर्ट और ह्यूमन रिसोर्स प्रक्रियाओं और उनके वास्तविक जीवन के तरीकों के बारे में जानने का अवसर मिला। यह दौरा हाई स्कूल के छात्रों के लिए क्लासरूम थ्योरी और प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन के बीच की गैप को खत्म करने के उद्देश्य से आयोजित किया जाता है। आज हम आपके सामने अपने स्कूल के भविष्य के लिए अपने रोमांचक दृष्टिकोण को साझा करने के लिए खड़े होने पर गौरवान्वित हैं। यह देखते हुए कि हमारा स्कूल तेजी से बढ़ रहा है और हम अपनी मौजूदा सुविधाओं से आगे निकल गए हैं। सावधानी पूर्वक योजना और विचार विमर्श के बाद हमें यह घोषणा करते हुए खुशी हो रही है कि हम बेसा स्क्वायर के आगे पोदार इंटरनेशनल स्कूल के पास एक बिल्कुल नया स्कूल परिसर प्रस्तावित कर रहे हैं। यह अत्याधुनिक सुविधा हमारे छात्रों को एक सुरक्षित, आधुनिक और प्रेरक शिक्षण वातावरण प्रदान करेगी। नए परिसर में ये सुविधाएं कुछ इस तरह होंगी: विशाल और सुसज्जित कक्षाएं, उन्नत तकनीक और डिजिटल संसाधन, एक पुस्तकालय और संसाधन केंद्र, विज्ञान और कला प्रयोगशालाएं, एक बहुउद्देशीय हॉल और खेल सुविधाएं, एक सुरक्षित और सुलभ खेल का मैदान इत्यादि। हमारा लक्ष्य एक ऐसा शिक्षण वातावरण बनाना है जो शैक्षणिक उत्कृष्टता, रचनात्मकता और सामाजिक विकास को बढ़ावा दे। हमारा मानना है कि यह नया परिसर हमारे छात्रों को सफल होने के सर्वोत्तम संभव अवसर प्रदान करेगा। खूप खूप धन्यवाद। आपण सर्वांनी लक्षपूर्वक इतकं सुंदर एव्ही बघितलात त्याबद्दल।
इथून पुढचे संचालन करण्यासाठी मी शालिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर यांचे सहर्ष स्वागत करते. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाही. शब्द काही मिळत नाही. सदैव तुमच्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. खरोखर माझ्या मुलीला जे नर्सरी पासून यश मिळतात त्यामागे एबीसी स्कूलमधील प्रत्येक वर्षी तिला मिळालेल्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. खरं तर माणसाच्या दैनंदिन जीवनात श्वास जसा महत्त्वाचा आहे तितकीच चांगली शाळा उत्तमता ठरू शकते. प्रत्येक मनुष्य दररोज जो आहार घेत असतो तर त्या भोजनामध्ये मिठाला जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या शाळेला, चांगल्या शिक्षणाला आहे. एबीसी स्कूलचे सांगायचे म्हटले तर खूप काही आहे, परंतु मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. परंतु सर्वात जास्त कौतुक तर मला एबीसी स्कूलनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीचे वाटते. कोरोना काळात त्यांनी वेळोवेळी क्लास घेतले आणि त्या क्लासमध्ये त्यांनी नुसते शिकवलेच नाही तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी विद्यार्थीकडून ऑनलाईन पद्धतीने करून घेतल्या. इव्हन त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्याकडून ऑनलाईन प्रश्न उत्तरे सुद्धा पाठांतर करून घेतले. खरं तर 40 ते 50 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे आणि ऑनलाईन शिक्षण त्यांच्याकडनं करून घेणे हे काही साधी सोपी गोष्ट नाही. परंतु त्यावेळेस त्यांचा जो क्लास होत होता अगदी निमूटपणे, शांतपणे होत होता. तो मी रोज माझ्या मुलीचा क्लास अटेंड करायची. खरोखर कोरोना काळात एबीसीतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि मी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनीही त्यांना खूप साथ दिली. कोरोना काळात काही विद्यार्थ्यांचे बाकी ठिकाणी खूप काही नुकसान झाले आहे. एबीसी स्कूल ही प्रत्येक कला कौशल्यात पुढे आहे. जस्ट आताच स्कूल संसदचा एक कार्यक्रम झाला होता. अशा मोठ्या ठिकाणी एबीसी स्कूलमधून विद्यार्थी जातात. अशा ठिकाणी आज विद्यार्थ्यांना आतापासून बोलण्याची जी संधी मिळत आहे तर नक्कीच हे विद्यार्थी आयुष्यात उज्ज्वल भविष्य प्राप्त करू शकते. त्यावेळेस मला माझ्या मुलीने यथाने सांगितले, मम्मी मी जरी स्कूल संसदमध्ये सिलेक्ट नाही झाली तरी या कार्यक्रमामुळे आज मी तिथे जेव्हा गेली त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्यावेळेस ज्यावेळेस आपलं पाल्य आपल्याला असं सांगते की मम्मी यामुळे माझा आज आत्मविश्वास खूप वाढला आहे त्यावेळेस त्या पालकांना खरंच खूप आनंद होतो. एबीसी स्कूल शिक्षण क्षेत्रात सोबतच क्रीडा क्षेत्रातही फार अंमलबजावणी करत आहे आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये एबीसी स्कूलमध्ये एक लेडीज शिक्षिका सुद्धा अति कौशल्याची कामगिरी करत आहे आणि त्या शिक्षकांची मला तर खूप अभिमान वाटतो. आणि मी कोणालाही सांगते शिक्षण हे फक्त शाळेची खूप मोठी इमारत, खूप मोठा देखावा यावर अवलंबून नसते तर तिथे आपल्या पाल्यांना जे ज्ञान मिळत आहे ते किती मोलाचे आहे ते बघावे. खरोखर माझा एक पालक म्हणून 11 वर्षाचा अनुभव आहे. प्रत्येक वर्षी यथाला मिळणाऱ्या शिक्षका खरोखर टॅलेंटेड आहे. त्या तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतात. त्यांनी तिला केलेल्या मार्गदर्शन आतापर्यंत तिच्या करता खूप मोलाचे ठरले आणि आणखी त्यांनी करावे अशी मी त्यांचा प्रार्थनाही करते. मला एक क्षण अजूनही आठवतो. तिला आम्ही जेव्हा नर्सरीमध्ये टाकले आम्हाला नव्हते वाटत की ती खरंच हुशार आहे, परंतु एक पालक म्हणून आम्ही तिचा अभ्यास नीतिनियमाने घेत होतो. ज्यावेळेस नर्सरीमध्ये फर्स्ट टर्मचा रिझल्ट लागला होता त्यावेळेस क्रांती मॅडम होत्या. तिला मी रिझल्ट बघायला गेली आणि ब्लॅकबोर्डवर यथाचे नाव फर्स्ट रँकमध्ये बघितले. तो दिवस मला अजूनही आठवतो. माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की इथे असलेल्या
मैत्रीचे नाते तयार करतात आणि या महागाईच्या भ्रष्टाचाराच्या काळात प्रत्येक पालकांना कमी पैशात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत असेल तर या मानेवाडा परिसरातून ABC स्कूल अव्वल नंबरवर आहे. आणि या ABC स्कूलचे जे मंडळी होते त्यांची माझी ईश्वरचरणी अशीच प्रार्थना आहे की त्यांचे KG to PG चे जे स्वप्न आहे ते खरोखर पूर्ण व्हावे. आणि धन्यवाद. परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. पालकांचं हे मनोगत ऐकून तर मला खरंच फार आनंद झाला. आमची ABC स्कूल अशीच उन्नती करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता तुम्ही बघत असलेल्या कार्यक्रमाची आतुरता लक्षात घेऊन आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सादर करीत आहोत योगासन, पिरामिड आणि तायकांडो. रसिका मॅम सोबत आमचे लाडके विद्यार्थी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया.
6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, Chile, Sagi, Zumbi.
चाललंय, एक टाळी नाही की काही नाही. काय बातम्या बितम्या बघायला आली काय मंडळी? उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा प्रतिसाद द्या, जेणेकरून आमचे लाडके विद्यार्थी तुमच्या समोर चांगले चांगले कार्यक्रम सादर करतील. अगं तुला माहिती आहे ना आजची आपली थीम काय आहे? हो ना, महाराष्ट्र महोत्सव. मग महाराष्ट्राची संस्कृती याबद्दल थोडं काही बोलूया आपण. हो, नक्कीच. महाराष्ट्राची संस्कृती ही पारंपरिक चालीरीती, कला, प्रकार, सण आणि पाककृती यांचे समृद्ध मिश्रण आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती, धर्म यांचा समावेश करणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र. हे विविध धर्म, संस्कृती, जाती दर्शविणारे राज्य असल्यामुळे तिथे प्रत्येक सण, उत्सव तितक्याच जल्लोषाने आणि आनंदाने साजरे करतात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्रापैकी एक आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते. संस्कृती तुमची, आमची, आपल्या अखंड महाराष्ट्राची. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या, तसेच कड्या कपारीने वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव करणाऱ्या मावळ्यांच्या पोलादी मनगटांनी मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्यामध्ये शिवकालीन संस्कृतीचा खूप मोठा वाटा आहे ना मंडळी? तर महाराष्ट्रामध्ये शिवकालीन संस्कृतीचा खूप मोठा वाटा आहे. स्वराज्याची स्थापना करून जेव्हा शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, त्याचा आदर्श फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभरात घुमला. आणि हाच आदर्श घेऊन सध्याची तरुण पिढी सुद्धा तितकीच भारावून गेली आहे. आता महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सणांना कसे विसरून चालेल? अगदी तिळगुळ घ्या, गोडगोड बोलापासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणून ते दिवाळीचे कंदील लावण्यापर्यंत, म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते दिवाळीपर्यंत आपल्या या सणांमध्ये भारतीय संस्कृती दिसते ना? गुढीपाडव्याच्या पदयात्रा, गणपतीच्या आरत्या, नैवेद्य, मोदक हे अगदी सुखद अनुभव देऊन जातात. होय, रंगपंचमी, दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सर्व सणांना इत्यादी सगळे सण आपल्याला वेगवेगळा संदेश देतात. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव याच कारणासाठी तयार केला होता की सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन सार्वजनिक उत्सव विसरून जाता येणार नाही. लावणी नृत्य अत्यंत नजाकतीने सादर केले जाते. हे असे विविध नृत्य प्रकार आणि विविध सण उत्सव आज आपण या रंगमंचावर सादर करणार आहोत आणि महाराष्ट्र उत्सव साजरा करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक गीतांचा आवाज येतो. त्यापैकी एक गीत म्हणजे कोळी गीत. आपल्या सर्वांना ते सुखावत असते. तर सादर करूयात. चला तर वळूयात आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे, तो म्हणजे महाराष्ट्र महोत्सव. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे. निबंध, भाषण, कवितेमधून विचारांचं मंथन आहे. शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे तरुणाईचं स्पंदन आहे, तरुणाईचं स्पंदन आहे. चला तर सादर करूयात ऊर्जेने ओतप्रोत महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान, जो आता प्रत्यक्षात या मंचावर सादर करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्र महोत्सव. यात महाराष्ट्राचे सण आणि उत्सव, लोकनृत्य, महाराष्ट्रातल्या श्रद्धा आणि आस्था आहेत. असा हा कार्यक्रम महाराष्ट्र महोत्सव. कार्यारंभी तुला पूजावे गणनायक गणपती, देव हा देवांचा अधिपती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांच्या पूजनाने स्नेह
सनईच्या सुरात ढोल ताशांच्या निनादात आपणही रंगून जाऊयात, आपणही रंगून जाऊयात. म्युझिक प्लीज. सर्वांगी सुंदर अतिशय दुराची कंठी जगे मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मागले मन कामना पूर्ती. जय देव जय देव.
अभिभावकों और यहाँ उपस्थित सभी सम्मानित लोग गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. वातावरण किती प्रसन्न झाले आहे. लेझिम निनादात गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. आता गणपती बाप्पांची स्थापना करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया. मंगल मूर्ती मोरया. वा, चला तर अशा महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या अनेक नृत्यांचा आस्वाद आपण घेऊया. कार्यक्रमासाठी सगळ्यांनी केला साथ आहे. पंढरीनाथ महाराज की जय. म्युझिक. Thank you.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मी विठ्ठलाचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या कोळी बांधवांचा.
तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला बस करून ती मला न भर